पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मुसळधार पावसानं धुळे जलमय जिल्हा रुग्णालयासह शाळांच्या आवारात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत। धुळे शहर आणि परिसरात शुक्रवारी सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। हवामान विभागानं जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर पावसाचा जोर वाढला असून अनेक सखल भाग जलमय झाले। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी मोठी कसरत करावी लागते। दरम्यान शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यानं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय झाली। रुग्णालयात ये-जा करण्यासाठी नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत असून आपत्कालीन सेवांवरही त्याचा परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शहरातील विविध शाळांच्या आवारातही पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागला। शाळेच्या परिसरात पाणी भरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि पाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था करण्यात आलेली नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक ठिकाणी गटारे तुंबल्यानं पावसाचं पाणी रस्ते, शाळा आणि शासकीय कार्यालयाच्या आवारात शिरल्याचं दिसून आले। त्यामुळे महापालिकेच्या नियोजनावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हवामान विभागानं पुढील काही तासही जोरदार पावसाची शक्यता वर्तवल्यानं प्रशासन सतर्क झाले असून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे। नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे तसेच सखल भागात विशेष काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।